की फायद्याची ठरणार आहे। या माध्यमातून मानव ज्यावेळेला अंतराळात जातो त्यावेळेला आरोग्याच्या काही समस्या उद्भवतात का या संदर्भात महत्त्वाची माहितीही पोहोचेल आणि त्यासाठीची रंगीत तालीम इस्रोच्या माध्यमातून होते। तर भारताच्या सुपुत्रानं अगदी काही क्षणांपूर्वी अंतराळात झेप घेतली। मिशन एक्झिओम 4च्या माध्यमातून अंतराळात शुभांशु शुक्ला यांनी झेप घेतली आणि या मिशन एक्झिओम 4च्या माध्यमातून विविध प्रयोग टेक्नॉलॉजी या संदर्भातले काही प्रयोग या मिशन एक्झिओम 4च्या माध्यमातून केले जातील। तर मिशन एक्झिओम 4 ही नासा आणि स्पेसएक्स यांच्या सोबत काम करते आणि त्या माध्यमातून ही मोहीम राबवली जाते। आणि टिबोर कपूर हे सुद्धा आहेत। 14 दिवसांचे मिशन आहे। 60 प्रयोग जे भारताच्या गगनयान मोहिमेसाठी रंगीत तालीम आहे असं प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली। प्रत्येक भारतीयानं टाळ्यांचा कडकडाट केला। तर अन्नशास्त्र, मानवशास्त्र, जैवशास्त्र, वैद्यकीय, त्यानंतर जीवाणुशास्त्र या संदर्भातले महत्त्वाचे प्रयोग या 14 दिवसांमध्ये केले जाणार आहेत। केवळ भारताचे नाही तर हंगेरी, पोलंड, अमेरिका अशा विविध देशांचे प्रयोग या 14 दिवसांमध्ये केले जाणार आहेत। परिणामांसारखा संशोधन प्रकल्पांचा समावेश यात आहे। साली त्यांनी इतिहास घडवला आणि त्यानंतर शुभांशु यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1985 रोजी लखनौमध्ये झाला। सिटी मॉन्टेसरी स्कूलमध्ये शिक्षण, नंतर NDA आणि मग एअर फोर्स अकॅडमी। लहानपासून त्यांना विमान आणि उंच भरारीचा वेड होतं। 2006 मध्ये ते भारतीय वायुदलात फायटर पायलट म्हणून निवडले गेले। त्यांनी लॉन्च 21 Su-30 अशा लढाऊ विमानामध्ये 2000 तासापेक्षा अधिक उड्डाण केले आहे। आज ते ग्रुप कॅप्टन पदावर आहे। 2019 मध्ये इस्रोने गगनयानासाठी त्यांची निवड केली। शुभांशु त्यापैकी एक ठरली। रशियातील युरी गागरिन ट्रेनिंग सेंटरमध्ये त्यांनी कठोर प्रशिक्षण घेतले, शून्य गुरुत्वाकर्षण कॅश लँडिंग केली। आज 25 जून 2015 खासगी अंतराळ मोहिमेअंतर्गत शुभांशु शुक्ला 9 रॉकेटद्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानाकडे रवाना। PV व्हिस्टन या मिशनच्या कमांडर होत्या आणि भारतातून पायलट शुभांशु शुक्ला हे केवळ एक पायलट नाही, ते भारताच्या स्वप्नाची उंच भरारी आहे। त्यांचा प्रवास लाखो तरुणांना प्रेरणा देतो। स्वप्ने मोठे बघा, मेहनत आणि प्रामाणिकपणे काम करा, यश तुम्हाला नक्कीच मिळेल। भारतीय वायुदलाचा मानबिंदू, इस्रोचा विश्वास आणि तरुण भारताची प्रेरणा शुभांशु शुक्ला। जर ही कहाणी प्रेरणादायक वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।